शिवभारत अध्याय 20. कवींद्र म्हणाला, इकडे भक्तवत्सल भगवती तुळजादेवीने जगज्जेत्या शिवाजीला आपले दर्शन दिले. जणू काही टवटवीत कल्पलताच समोर उभी आहे, अशी रत्नालंकारयुक्त, आरक्त चरण, सोनचाफ्याच्या फुलाप्रमाणे कांतिमान, झगझगीत नील वस्त्र परिधान केलेली, काळ्या बुचड्याने खोप्याने शोभणारी, अत्यंत सुकुमार, कुमारीचा वेश धारण करणारी, पूर्णेंदूप्रमाणे सुंदर मुख असलेली, इंदिवरा म्हणजे नील कमलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेली, मंद स्मित करणारी, नव्या पोवळ्याप्रमाणे लाल ओठ असलेली, तेजस्वी कुंकुम तिलक लावलेली, रत्नजडित कर्णभूषणे घातलेली, सुंदर नासिकेत चित्रविचित्र रत्नजडित नथ घातलेली, कोमळ भुज असलेली, कमळाप्रमाणे हात असलेली, नाजूक बोटे असलेली, रत्नांच्या तेजाने चमकणाऱ्या बांगड्या घातलेली, शुभलक्षणी, गळ्यात मोत्यांचे अनेक पदरी लहान मोठे हार व रत्नांची कंठी घातलेली, जरीच्या फुलांची काळी चोळी घातलेली, नाभीपर्यंत लोंबणारा हार घातलेली, रत्नजडित कमरपट्ट्याने शोभणारी, वरदाली अशी ती विश्वमाता राजाने पाहिली. नंतर तिच्या दर्शनाच्या आनंदाने अत्यंत गोंधळून गेलेल्या त्याने नम्रतापूर्वक त्या आदिमायेला वारंवार नमस्कार केला. प्रणाम करणाऱ्या त्या भक्ताला त्या जगदीश्वरी देवीनेही आपल्या हाताने उठवून त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीने पाहिले. नंतर सहस्त्रनामांनी स्तुती करून ती सुदंती हसतमुखी देवी आपल्यापुढे उभा राहिलेल्या त्याला असे म्हणाली. देवी म्हणाली, जो हा अफजलखान नावाचा यवनश्रेष्ठ जवळ येत आहे, तो हे वत्सा कपटी असून तुझ्याशी युद्ध करू पाहत आहे. तो हा कलिकाल वृक्षाचे मूळ, देवांचा शत्रू असा यवनरूपी उन्मत्त दानवच समज. सर्व देवांना अवध्य असो जणू काही दुसरा रावणच सर्व सैन्यासह माझ्या मायेने मोहित होऊन अंतक असा तुझ्या समीप एकाएकी आला आहे. हे राजा, तो हा मेलेलाच आहे असे तू समज. धर्माचा निरोध करण्यासाठी वारंवार या लोकी उत्पन्न होणाऱ्या त्याला तलवारीच्या जोराच्या वाराने भूमीवर पाड. गळणाऱ्या रक्ताच्या धारांनी अवयव भिजलेला, मुंडके तुटलेला, बाहू गळालेला, पाय अस्ताव्यस्त पसरलेला, गिधाडे, कोल्हे, कुत्रे आणि कावळ्यांनी सर्व आतडी ओढून काढलेला, अशा त्या सर्व देव भूमीवर पाडलेला पाहू देत. जेव्हा तू वासुदेव झालास तेव्हा मी नंदाच्या घरी तुला सहाय्य करण्यासाठी स्वर्गातून अवतीर्ण झाले होते. हे दैत्यशत्रो, सध्यासुद्धा तुळजापूर सोडून तुझ्या सहाय्यार्थच मी स्वतः जवळ आली आहे असे समज. मूर्ख कंसाने पूर्वी ज्याप्रमाणे माझा अपमान केला, त्याचप्रमाणे इली या पाप्याने सुद्धा माझा अपमान केला आहे. तुझ्या या हाताने त्याचा मृत्यू व्हावा अशी ब्रह्मदेवाने योजना केली आहे. म्हणून हे राजा, मी तुझी तलवार होऊन राहिली आहे. याप्रमाणे बोलून ती भवानी त्याच्या तलवारीत शिरली आणि तो जागृतावस्थेत असूनही त्याने ते स्वप्न आहे असे मानले. मग तो आपल्या अंतःकरणात तुळजादेवीचे वारंवार ध्यान करून सगळा पृथ्वीचा भार आपण नाहीसा केलाच आहे असे मनिता झाला. प्रतापगडाच्या शिखराच्या तटाच्या आतील सभेत बसून त्याने पायदळाच्या सेनापतींना आणवून असे भाषण केले. मी बोलावल्यावरून सैन्यासमवेत तो मोठा आश्रय असलेला यवन सांध करण्याच्या इच्छेने इकडेच येत आहे. म्हणून आज माझ्या आशेने तुमच्याकडून अडथळा न होता आलेली ही शत्रुसेना ये अरण्य पाहू देत. एकांतात माझी भेटीची इच्छा करणारा तो शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले तुम्ही माझबरोबर आहात असे ऐकून कदाचित भीतीची शंकाही घेईल. म्हणून तुम्ही सर्वांनी जवळच सज्ज असूनही गट अरण्यात आज शत्रूंना न कळत दडून राहावे. स्वतः करार करूनही जर तो संधी करणार नाही तर आमच्या दुंदुभीचा ध्वनी होताच त्याची सेना कापून काढावी. त्या राजश्रेष्ठाने याप्रमाणे त्यांना एकांतात जणू काही रहस्यच उपदेशिले आणि शत्रूसुद्धा सेनेसह त्या मार्गावर येऊन पोहोचला. भयंकर दगडांवर घासल्यामुळे ज्यांच्या गुडघ्यांची घट्ट कातडी गळू लागली आहे, असे हत्ती त्या पर्वतावर मोठ्या मेटाकुटीने चढले. महातांनी हांकलेल्या हत्तींनी खाली घसरण्याच्या भीतीने रस्त्यावरील झाडांचे बुंधे सोंडेच्या शेंड्याने वेटोळे घालून धरले. पाठीवरील ओझ्याचा मोठा भार उतरल्यामुळे हलके झालेल्या हत्तींच्या छाव्यांना चढणीच्या रस्त्यावर आपली शरीरेच भारभूत वाटली. मोतदारांनी हळूहळू नेले जाणारे घोडे पाठीवरील स्वार उतरले असतानाही कष्टाले चढले. चढणीवरून पडण्याच्या भीतीमुळे हातांनी घरलेली झुडपे उपडून पडली असता काहीजण खाली तोंड घशी पडले.
वर चढणाऱ्या मस्त हत्तींच्या पायांच्या तडाख्यांनी निष्ठून पडणाऱ्या मोठमोठ्या धोंड्यांच्या योगे खालचे लोक नाश पावले. वेलींच्या प्रतानांनी गुरफटलेल्या बांबूच्या बेटांमधून जाणाऱ्या त्या सेनेची निशाणे व छत्र्या ही फाटून गेली. अत्यंत मस्त हत्तींच्या सोंडेच्या स्पर्शाच्या भीतीने तेथे काही जणांनी कडद्यावरून पडून प्राण सोडला. उंच कड्याच्या कांठावरून हातपाय घसरून पडणाऱ्या काही जणांनी दुसऱ्याही पुष्कळ जणांना आपले जोडीदार केले. त्यांच्या धक्क्याने तेही खाली पडले. याप्रमाणे त्या पर्वतावर चढून ती यवनांची सर्व सेना अतिशय थकली असतानाही तिने धैर्य धरून पलीकडची उतरण उतरण्याची इच्छा केली. पर्वतासारखे हत्ती तो पर्वत चढून आपला मध हळूहळू टाकीत उतरले. ज्याप्रमाणे तो पर्वत चढून त्यांनी स्वर्ग पाहिले त्याप्रमाणे तो उतरून त्या लोकांनी जणू काही पाताळ पाहिले. नंतर पर्वताच्या मध्यभागी असलेली गुहेप्रमाणे खोल, सिंह, वाघ, डुक्कर, अस्वले, तरसे यांनी आश्रय केलेली, इंद्रनील म्हण्याप्रमाणे काळीकुट्ट झाडी असलेली, जणू काही वज्राचीच केलेली, अंधकाररूपी सागरात उत्पन्न झालेली, जणू काही लांबलचक विशलता, जणू काही पाताळभूमी, तिन्ही लोक जिंकणाऱ्या उत्कृष्ट गुणशाली शिवाजीने नित्य रक्षिलेली, सूर्याच्या किरणांचा तळी स्पर्श न झालेली, गर्द छायेने व्यापलेली अशी ती जावळी जवळ येऊन अफजलखानाने पाहिली. तो बलाढ्य अफजलखान त्या जावळीजवळ आल्यावर ही माझ्या हाती आलीच असे तो आपल्या मनात मांडे खाऊ लागला. तो जावळीजवळ आलेला ऐकून शिवाजीराजासुद्धा हा सुदैवाने आयताच माझ्या तावडीत सापडला असे वाटले. नंतर भीतीने जणू काही निरुत्साही होऊन वेळूच्या बेटांनी व्याप्त असलेल्या कुमुद्वीच्या तीरावर शत्रूने तळ दिला. ज्या भयंकर स्थळी त्याचे ते सैनिक घाबरून गेले तेथे तो एकटा अफजलखान मात्र मिळाला नाही. अत्यंत उंच आणि भव्य तंबूंनी सुशोभित, साखळदंडांनी खुंटाला बांधलेले मस्त हत्ती असलेले, जमिनीत पुरलेल्या मेखांना बांधलेल्या घोड्यांच्या रांगांनी युक्त, नुकत्याच बांधलेल्या अनेक उंटांच्या तांड्यांनी व्यापलेले, विक्रीच्या पदार्थांनी भरलेल्या दुकानांनी गजबजलेल्या बाजाराने शोभणारे, जाणाऱ्या येणाऱ्या व इकडे तिकडे भटकणाऱ्या लोकांच्या गलबल्याने भरून गेलेले, अतिशय लांब असूनही त्या वनप्रदेशात अगदी छोटे दिसणारे असे ते सैन्य दृश्य असूनही त्या ठिकाणी अदृश्य झाले. शिवाजी आणि अफजलखान या दोघांनीही कुशल विचारण्याकरिता आपापले वकील एकमेकांकडे पाठवले. शिवाजीचे अंतःकरण अफजलखानाने ओळखले आणि अफजलखानाचेही शिवाजीने ओळखले. विधात्यानेच तेवढा तो खरा प्रकार ओळखला. इतर लोकांस तो तह होत आहे असे समजले. या आलेल्या पाहुण्याला व त्याच्या पुत्रांना सुद्धा कसदी करून मी माझ्या शिष्टाचाराला अनुसरून देणग्या दिल्याच पाहिजेत. त्याचबरोबर मुसेखान, अंकुशखान, याकूत, अंबर, त्याचप्रमाणे इसनखान आणि इतर सर्वांना, तसेच मोठा चुलता मंबाजी राजेलाही वेगळ्या वेगळ्या दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या रत्नांची परीक्षा करावी लागेल. अशा प्रकारे त्या राजाने जेव्हा व्यापारी बोलावले तेव्हा त्या अफजलखानाच्या आशेवरून ते शिवाजीजवळ आले. मग आपापली आणलेली ती रत्ने त्या व्यापाऱ्यांनी ताबडतोब घेणाऱ्या शिवाजीला दाखवली आणि त्या सर्वांना आपल्याजवळ ठेवले. तेव्हा त्या लोभी व देवाने बुद्धी नष्ट केलेल्या मूर्ख व्यापाऱ्यांनी पुष्कळ लोभाच्या आशेने आपण पर्वत शिखरावर सर्व बाजूंनी कोंडलेलो आहोत हे ओळखले नाही. त्या शिवाजी राजाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन सांप्रत सख्य करण्याचे कपट करून आपली गुप्त कट्यारी स्वतः त्याच्या पोटात खोल खुपसून आज ताबडतोब देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा अतिशय भय उत्पन्न करीन. याप्रमाणे त्या यवनाने आपल्या मनात योजलेले हे कपट जाणून तो शिवाजी त्या सगळ्याचे फळ त्याला युद्धामध्ये देण्यास कसा सज्ज झाला हे सर्व मी सांगेन. त्याच्या यशाचा गोड असा वृत्तांतच अमृत आहे. त्याच्यापुढे अमृताची गोष्ट व्यर्थ आहे.